पेपरला बातमी आली, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया संपली. पीएमचा 20वा हप्ता, नमोचा 7वा हप्ता या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा, पेपरलाच बातमी आलेली आहे, कोणत्याही प्रकारची अफवा नाही. लगेच पेपरची बातमी पाहून घेऊया. कोणत्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार, कधी हप्ता मिळणार, कोणत्या जिल्ह्याला हप्ता मिळणार, कोणत्या बँकांना हप्ता मिळणार, अगदी काही वेळातच आपण या ठिकाणी संपूर्ण पेपरची बातमी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आजची महत्त्वाची बातमी संपूर्ण पहा. चला तर लगेच पाहून घेऊया पेपरची न्यूज. तर राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात येणार असल्याची मोठी माहिती पेपरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आज या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्त्याची आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या प्रमुख 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार असल्याची मोठी माहिती पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे पैसे लक्षात घ्या, 5 प्रमुख बँकांमध्ये सोडण्यात येणार असल्याची मोठी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचे बँक खाते या प्रमुख बँकांपैकी एका बँकेत जर असेल तर तुम्हाला आज कोणत्याही क्षणी पैसे जमा होणार आहे. बघा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या पेरणीचे दिवस आलेले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची लागवड पण केलेली आहे. बघा, आणि याच्याच दृष्टिकोनातून आज दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा विचार देखील सरकारने केलेला आहे. सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते पैसे येणार असल्याची बातमी मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुम्हाला आज काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही. कारण एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते येणार नाहीत. बघा, हस्तांतरित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज फक्त या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. हे 15 जिल्हे कोणते आहेत ते आपण एका मिनिटात पाहणार आहोत. पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला एक लाईक ठोका, जेणेकरून शेतकरी संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे का? ज्या शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. कारण त्या फार्मर आय डी कार्डच्या आधारावर शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान देखील मिळणार आहे. जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले असेल तर तुम्ही 10,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि पीएमचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. याचा अर्थ सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला नाही. तसेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सरसकट सोडण्यात आलेला नाही अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे. त्याचे देखील कारण पाहूया. सर्व बँकांमध्ये पैसे सोडणे अशक्य ठरत आहे. त्यामुळे काही मोजक्याच बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहे. आता ते कोणते जिल्हा आहे, ती कोणती यादी आहे, त्या कोणत्या बँका आहेत, सर्व माहिती तुम्हाला लगेच एका मिनिटात सांगतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जो शेतकरी पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांच्या खाते दोन्ही हप्त्याचे पैसे सोडण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता की अनेक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला आहे. आज सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांची कमेंटही केली आहे. म्हणजे या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, हे पैसे सरसकट सोडण्यात आले नाही. लक्षामध्ये घ्या, सध्या पेरणीचे दिवस सुरू आहेत. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक हातभार लागावा या हेतूने दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहे. परंतु हे पैसे सरसकट सोडण्यात येणार नाही. तर 4 पात्रता आणि अटी देखील घालण्यात आलेला आहे. त्या पात्रता आणि अटी आपण लगेच पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही या 4 पात्रतेत बसायला असाल का हे तुम्हाला लगेच तपासावं लागेल. राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हप्ते जमा झालेले आहेत. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते मिळाले असतील आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला सध्या 20 हप्त्याची चिंता लागलेली आहे. म्हणजे बघा,
बघा तुम्हाला 20व्या हप्त्याची चिंता असेल, आता तुम्हाला PM किसानच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सरसकट 6 हप्ते सोडण्यात आले होते. आता ते हप्ते या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, शेतकरी बांधवांना मिळाले आहे. काही शेतकऱ्यांचे हप्ते रखडलेले आहे. आता लक्षामध्ये घ्या, सर्व हप्ते शेतकऱ्याला एकाच दिवशीच मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यापूर्वी शेतकऱ्यांना 4 प्रकारच्या पात्रता तपासण्यात आले आहे. जर बघा तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्ही 100% पात्रतेमध्ये बसलेले आहात. पण ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता 6वा आला नसेल, ते शेतकरी पात्रतेमध्ये बसत नसेल, त्यासोबतच ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला नसेल, ते शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नाही. म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्ही जर या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने देखील व्यक्त केलेली आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांना मान्सून पेरणी जवळ आलेली आहे. बघा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदानही मिळणार आहे. ते अनुदान कशा पद्धतीने मिळणार ते देखील आपण पाहून घेऊया. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर पात्रता बघून घेणे अनिवार्य आहे. जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार आहे. 4 पात्रता घालण्यात आलेली आहे. बघा त्या 4 पात्रता कोणत्या आहेत ते देखील पाहून घेऊ. अत्यंत महत्त्वाची पात्रता आहे. पहिली पात्रता, तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढलेले असावे. ही सर्वात मोठी पात्रता या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्यांनी फार्मर आय डी कार्ड डिजिटल प्रकारे काढून घ्या, ऑनलाईन काढून घ्या, अशी सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढले असेल त्या शेतकरी बांधवांना 100% आज पैसे जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढले नसेल त्या शेतकरी बांधवांनी ऑनलाईन फार्मर आय डी कार्ड काढणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीला लागलेला नसावा. बघा जर तो लागलेला असेल एखादा तुमच्या घरामधील कुटुंबामधील व्यक्ती, तर तुम्हाला हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकतो. तो सरकारी पदावर कामाला नसायला पाहिजे, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, सोबतच शेतकरी बांधवांना तिसरी पात्रता महत्त्वाची आहे. तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ट्रक नसायला पाहिजे, पोकलेन नसायला पाहिजे, JCB नसायला पाहिजे, यांसारखी मोठी वाहने तुमच्याकडे नसायला पाहिजे. तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे वितरण करण्यात येणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार. सोबतच शेतकरी बांधवांनो, जी शेवटची पात्रता आहे बघा, जी 4थी पात्रता आहे, ती पात्रता म्हणजे की बघा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे अशी पात्रता आहे. कमीत कमी वय 15 वर्षे, बघा 15 वर्षे महाराष्ट्र राज्यात असणारे शेतकरी बांधव पाहिजे. त्या शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आजच दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे. परंतु यासाठी काही बँकांची निवड देखील करण्यात आलेली आहे. लगेच बँका पाहून घेऊया एका मिनिटात. तर या बँकेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बघा ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, भारतीय स्टेट बँक असेल. बघा तर या जे काय बँका आहे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, म्हणजे अशा गव्हर्नमेंट जे काय सर्वात मोठ्या बँका आहेत त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचे खाते खाजगी बँकेत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी मिळणार पण आहे. बघा खाजगी बँकेत जरी असेल तरी पण हप्ता मिळणार. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात PM किसान योजनेचा 20वा हप्ता हस्तांतरित होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते मिळाले असतील, परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील 6 हप्त्याचे पैसे अर्धवट आले असतील त्या शेतकरी बांधवांना आज मागील हप्त्याचे पैसे देण्यात येणार आहे. त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ताही देण्यात येणार आहे. बघा सोबत शेतकरी बांधवांना PM किसान योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर 19 हप्ते सोडण्यात आलेले आहे. परंतु 19 हप्त्यापैकी एक जरी हप्ता तुमचा अडकला असेल किंवा मिळाला नसेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो, अशी माहिती या ठिकाणी स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20वा आणि नमोचा जे काही हप्ता आहे 7वा हप्ता हस्तांतरित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे.
यामध्ये लक्षामध्ये घ्या, परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. म्हणजेच अशा प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, उर्वरित जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्याचे पैसे येणार आहेत, पण शेतकरी बांधवांनी लक्षामध्ये ठेवा. बघा, कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज नाही. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये काही शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता किती हजार रुपये प्रमाणे मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अजून यात वाढ झालेली नाही, त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचा हप्ता 2,000 म्हणजे एकूण 4,000 रुपये बघा पेरणीसाठी तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, पेरणी करायची आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी झालेली पण आहे. ज्या शेतकरी बांधवांची पेरणी झाली असेल त्यांनी पैसे येणार आहे. बघा, ज्यांची पेरणी राहिलेली असेल त्यांना देखील पैसे येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा अनेक अफवा सुटलेल्या आहे. 6,000 येणार, 10,000 येणार, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, ह्या ज्या काही योजना आहे ह्या सरकारने काढलेल्या योग्य योजना आहेत. बघा, PM किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी योजना काढलेली आहे. त्यामुळे PMचा जर हप्ता रखडला तर नमोचा पण हप्ता रखडणार, अशी माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी या पेपरच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसलाच विचार करायचा नाही. तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचे, नंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसचे खाते पण उघडणे गरजेचे आहे. बघा, जर तुमचे हप्ते रखडले असतील, तुम्हाला हप्ते मिळण्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्हाला पोस्ट बँक चे खाते पण उघडायचे आहे. डाक विभाग त्याला म्हणतात. त्याचे खाते उघडल्यावर तुम्हाला कसलीच अडचण येऊ शकत नाही. तुम्हाला रखडलेले पण हप्ते या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात मोठी माहिती आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आजची ही सर्वात मोठी माहिती आहे. धन्यवाद.